देशसत्ता न्यूज रिपोर्टर, जनतेचा आवाज, निर्भीड पत्रकारितेचा अभिमान। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी एका कार्यक्रमात बोलत असताना पीक कर्जमाफी संदर्भात मोठी घोषणा केली। मार्च मध्ये राज्याचे अर्थमंत्री म्हणून सादर करणाऱ्या पुढील वार्षिक अर्थसंकल्पात याबाबत तरतुदी केली जाईल असे अजित पवारांनी सांगितले। ते 6 ला उठून साईटला जातो, आता जाऊ शकत नाही कारण 6 ला उजाडलेलं नसतं, 6:15 ला जातो। आजच गेलो याला 6 ला काहीच दिसलं, लोक वाटली थांबा 6:15 वाजले की जरा उजाडेल, पण उजाडलं मग दिसलं। आता काय करायचं, काय उजेड पडल्याशिवाय तर दिसत नाही। माझे तुम्हाला सगळ्यांना सांगणं की मी आज तुम्हाला रहमतपूर मध्ये सांगतो, मी अर्थसंकल्प मार्च ला सादर करीन आणि पुढच्या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये साधारण कुठल्या घटकाला कर्जमाफी द्यायची शेतकऱ्यांना, ती कर्जमाफी पीक कर्जाच्या करता आम्ही देणार आहे। तुम्ही काळजी करू नका, परंतु ह्या वर्षी देता येत नाही, ती जून मध्ये म्हणजे 30 जूनच्या आत देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। नवीन वर्षामध्ये नवीन बजेट त्या ठिकाणी येणार। पण मी एकदा सांगितलं बाबांनो, सारखी कर्जमाफी होणार नाही की लगे माझ्यावर टीका, बघा हे असा करतो, बघा ती तसं करतो। मी आता चांगलं सांगायला गेलो तर काय ह्याच्यात वाईट काय? त्याच्यामध्ये तुम्ही पिकवलेला उसाला दर चांगला मिळाला पाहिजे, तुमच्या कांद्याला दर चांगला मिळाला पाहिजे, तुमच्या फळबागांना दर चांगला मिळाला पाहिजे। तोडला 17,500 टनांनी पर डे चालले, 2,500चा कारखाना इथल्या लोकांना चालवता आला नाही। आता जे चालवत आहेत ते चांगलं चालवत आहेत, त्याच्यातनं एक आर्थिक सुबत्ता कोरेगावच्या परिसरामध्ये आणण्याचं काम झालं। उद्या त्या कारखान्याच्या पेक्षा कोणी जास्त भाव दिला तर तिकडे ऊस घाला। मी तर एका माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन आहे, मी हेच तुम्हाला सांगेन, जो कारखाना उद्याच्याला तुम्हाला किसनवीर कारखान्याने चांगला भाव दिला तिकडे ऊस घाला, खंडाळ्याने दिला तिकडे ऊस घाला, अजिंक्यताराने दिला तिकडे घाला, सह्याद्रीने दिला तिकडे घाला, कृष्णाने दिला तिकडे घाला, रयतने दिला तिकडे घाला, कुठं घालायचं तिकडे घाला, पण पैसे मिळतील अशा ठिकाणी घाला। काही कारखाने आपल्या इथं गेल्या वर्षीच पेमेंट केलं नाही असं पण मला तक्रार येतात। मग मी सांगतो का रे, मला विचारून तू तिथं ऊस घातला का? मी आता तुम्हाला स्पष्ट सांगितलं, बाबांनो तुम्ही कष्टकरी आहात, तुम्ही बळीराजा, काळ्याची सेवा करता, रक्तार ऊस काढता, त्यावेळेस तुम्हाला ज्या कारखान्यावर विश्वास आहे, ज्या कारखान्यावर तुमचा विश्वास आहे तिथं ऊस घाला। आणि मग त्यांनी काही गडबड केली तर आम्ही आहोतच, सहकार खातं आमच्याकडे, मदत पुनर्वसन खातं आहे, माझ्याकडे अर्थ नियोजन आहे, आणि या पद्धत कृषी खातं आहे आपला दत्तामावा भरणेकर, अशा पद्धतीने आम्ही त्यामध्ये तुम्हाला मदत करू। मित्रांनो, मला वेगवेगळ्या ठिकाणी टार्गेट केलं जातं। आता ही जी घटना घडायला नको होती ती घडली, मला काही त्याच्याबद्दल माहिती नव्हतं, मी म्हणलं माहिती घेऊन सांगतो। आता काही जण म्हणले एवढी मोठी माहिती दादाला नाही, काही माहिती कशी नाही? अरे बाबा, दादा ही सकाळी 6 ला कामाला लागतोय, ते रात्री 10-11 ला घरी जातोय, त्याच्यामुळे मला नाही माहिती। नंतर मी माहिती घेतली, त्याच्यात काहीच व्यवहार झाला नाही, 1 रुपया कुणाला दिलाही नाही, 1 रुपया घेतलाही नाही। आता त्याची कमिटी झालेली, मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलंय, तिघांच्यावर FIR दाखल झाला। मी तुम्हाला आजपर्यंत सांगतो, सातारा जिल्ह्यात पण काम करताना एका माणसाने माझ्याकडे यावं की अजित पवारांना काम करताना आमचा चहाचा तो मिंदा आहे, मी इथं बसणाऱ्या कुणाच्याही 5 पैशाचा मिंदा नाही, एवढं माझं काम चोख असतो। मी बोलायला कडक आहे, मी शब्दाचा पक्का आहे। माझ्यावर आरोप झाले, 70,000 कोटीचा आरोप झाला, अरे म्हणलं ते 70,000 कोटीतले 100च कोटी मला दे, बाकी सगळे तू घेऊन जा। माझं 10 पिढ्या बसून खातील 100 कोटीत, पण काय ते मला कुणी दाखवना कुठं पैसे तर काय पैसे। दाढी टाकल्यास सगळं काही केलं, माझ्या नातेवाईकांच्यावर 22 ठिकाणी दाढी टाकलं, एवढा मला त्याच्यामध्ये त्रास झाला, पण मी सहन केला, कारण शेवटी आम्ही जनतेचे सेवक आहोत।